नमस्कार मंडळी। तर ही घटना आहे बांगलादेश देशाची। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण ICT ने फाशीची शिक्षा सुनावली आहे। आता यांना फाशीची शिक्षा सुनावण्यामागे नेमके कोणते कारण आहे तर हे संपूर्ण जाणून घेऊया या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। आता शेख हसीना यांना मानवतेविरुद्ध गुन्हा केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे। हा खटला गेल्या वर्षी 2024 विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनादरम्यान झालेल्या क्रूर कारवाईशी संबंधित आहे। न्यायालयाने असे मानले की शेख हसीना यांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यावर गोळीबार करण्याचे आणि घातक शस्त्रे, ड्रोन, हेलिकॉप्टरचा वापर करण्याचे आदेश दिले होते। या हिंसेमुळे सुमारे 14,000 लोक मारले गेले आणि 24,000 लोक जखमी झाले होते। शिक्षेच्या वेळी शेख हसीना कोर्टात हजर नव्हत्या। देश सोडून त्या भारतात उपस्थित आहेत आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारत सरकारला शेख हसीना यांना बांगलादेशच्या अधिकाऱ्यांच्या हवाली करण्याची विनंती केली आहे, पण भारताने अद्याप कोणत्याही प्रक्रिया दिलेली नाही। संयुक्त राष्ट्र, UN आणि इतर मानवाधिकार संघटनांनी या निर्णयावर चिंता व्यक्त केलेली आहे।